कांद्याची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी हे मी 2 मोठे कांदे कापून घेतलेत, एक टोमॅटो मोठं कापून घेतलं आहे, वाल आणि तेल कापून घेतले आणि कढीपत्ता, मिरची, लसूण आणि गरम मसाला, लाल तिखट, हळद, जिरं, मोहरी याच्यामध्ये आपण भाजी बनवणार आहे। चला आता बनवूया। हे बघा आपलं चूल मस्त पेटलेली आहे, तूप पण मस्त तापलेलं आहे। आता आपण त्या टोपामध्ये 2 पळी तेल घालूया। हे बघा किती टोप तापलेलं आहे, तेल पण लगेच ताप लागलं। 2.5 पळी घालते। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा 1.5 चमचा हे घालूया, मोहरी घालूया। 1 चमचा जिरं घालूया आणि मी या 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या घालून घेते। लगेच कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता सुकलेला आहे, कधीच आणलेला म्हणून। आणि ह्या मिरच्या घालून घेते 2 आता आपण हे मोठे कांदे कापून घेतलेत, ते घालून घेऊया। हे 2 कांदे आहेत, मोठे कापून घेतलेत। ते आपल्याला थोडे परतवून घ्यायचे। ते मी चांगले परतवून घेते। थोडा परतून घ्यायचा, जास्त नाही, तो अख्खाच राहिला पाहिजे भाजीमध्ये म्हणून। आता आपण याच्यामध्ये 1.5 चमचा हळद घालून घेऊया आणि 3 चमचे लाल तिखट घालून घेते मी। आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेच हे वाल आणि देठ घालून घ्यायचं याच्यामध्ये। सर्व वाल आणि देठ घालून घेतलेत मी। आता याच्यामध्ये हे वाल आणि देठ चांगले परतवून घ्यायचे। आणि आता याच्यावर वाफ यायला मी झाकण ठेवून घेते आणि याच्यावर पाणी ठेवते। टोपावर पाणी ठेवलं आहे ताटामध्ये। आता त्याला वाफ आली ना पूर्ण, तर मग पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। पाणी आपलं वाफ गरमच झालं आहे, वाफ आलेली आहे। आता हे बघा वालाच्या भाजीमध्ये हे घालून घेते। आपल्याला जेवढा रस्सा लागेल ना तेवढ्यामध्ये घालून घ्यायचं। आपली भाजी शिजेपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये। हे बघा आता मी भाजी शिजेपर्यंत याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे। आपल्याला हे 15 मिनटं मस्त 15 ते 20 मिनटं भाजी आता शिजवून घ्यायची आहे। हे बघा आपले 90% वाल शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये ही टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो मोठी कापून घेतल्यात आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। 2 चमचे चवीपुरतं मीठ घालून घेते मी। आणि आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि फक्त आता याला 10 मिनटं अजून शिजवून देऊया। 10 मिनटं याला अजून शिजवून देते मी। हे बघा मस्त आपली भाजी आता रेडी होईल थोड्याच वेळात। आता मी झाकण ठेवून 10 मिनटं फक्त शिजवून घेते आणि चुलीवरची भाजी खायला 1 नंबर लागते। आणि या वालाच्या भाजीवर आपण थापट्या बघणार आहे, मी थापट्या बनवणार आहे, तुम्हाला दाखवतेच। चला बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे, वाल आणि देठ पण आणि कांदा पण असा अख्खा राहिला आहे बघा, मस्त दिसतो ना। सर्व मस्त शिजलेलं आहे। आता हे भाजीचा सुगंध पण मस्त सुटलेला आहे। चुलीवरची भाजी छानच लागते आणि वाल वगैरे पण शिजलेलं आहे। मस्त अशी आपली भाजी रेडी आहे। हे टोप घेतलेलं आहे मी, ह्याच्यामध्ये हे पीठ घेतलेलं आहे म्हणून चालवून, म्हणून असं टोप दिसते तुम्हाला। आता ह्याच्यामध्ये मी 2 पळी नाही 2 वाटे पाणी घालून घेते आणि थोडंसं
1 चमचा असं तूप घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आपण जसं मोदकांना उकळ काढतो ना तशीच काढायची आहे. आपण थापट्या बनवणार आहे वालाच्या भाजीबरोबर. थापट्या पण दाखवणार, मोदक पण करणारच आहे मी, पण आपण मोदकची रेसिपी बघितलेली आहे ना, चवीपुरतं मीठ घालायचं. म्हणून मी आज वालाची भाजी तर दाखवलेली आहेच तुम्हाला, म्हणून मी आज थापट्या बनवून दाखवणार आहे तुम्हाला वालासोबत. छान लागतात, माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, म्हणून बनवते. आता ह्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊया. मी तूप आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता याला उकळी काढून घेते. जेवढं आपण पाणी घेतलंय 2 वाट्या तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. पण याला उकळ येऊ दे आधी, नंतर मग पीठ टाकूया. बघा मस्त आपल्या पाण्याला खळखळून असं उकळ आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ती वाटी घेतली आहे ना त्याच्याप्रमाणेच ही वाटी पण आहे, ते आपण 2 वाट्या पीठ घालून घेऊया. जेवढं पाणी तेवढं पीठ घालून घ्यायचं. आणि हे पीठ लगेच आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी उकड बसते. हे बघा पूर्ण याच्यामध्ये या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे, लो टू मीडियम. आता आपण हे बंद करून घेऊया गॅस आणि याला एकदा असं व्यवस्थित परत चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यावर आपण आता असं म्हणजे गॅस लावता बिना गॅसचं झाकण ठेवून अशी वाफ काढून घेऊया. त्याच्यावर आता मी झाकण ठेवून वाफ काढून घेते. असा गोळा पूर्ण करायचा आणि हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं एकदम. पूर्ण असं मळून घ्यायचं छानपैकी, असं त्याला मेल आल्या पाहिजे. पूर्ण मळून घेते मी आणि मग तुपाचा नाहीतर तेलाचा हात लावून ना आपल्याला थोडं मळून घ्यायचं आणि मग गोळा करून ठेवायचा. बघा आता आपल्याला झाकण ठेवून वाफ घेऊन 5 मिनिटं झालेले आहेत. मस्त अशी वाफ बसलेली आहे याला. हे बघा आता आपण सर्व पीठ ह्याच्यामध्ये परातामध्ये काढून घेऊया. ते सर्व पीठ असं परातामध्ये काढून घेते. मस्त त्याला असं हे बसलेलं आहे. पूर्णचं पीठ काढून घेतलेलं आहे. मी थोडे जास्तच बनवले कारण की आम्हाला थापटे आवडतात. मोदक आपल्याला थोडेच बनवायचे आहेत, अर्ध्या वाटीचे. मोदक नाही मी रेसिपी टाकलेली आहे मोदकाची, जाऊन बघा, जे नवीन असतील त्यांनी जाऊन बघा. आपल्या ताई काका भाऊ नवीन असतील त्यांनी जाऊन बघा. मोदकाची व्हिडिओ आपण टाकलेली आहे. आता मी थापट्याच बनवणार आहे. मस्त असं मळून घ्यायचं. आता पाणी लावून मस्त मळून घेते मी, गोळा करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण मळून घेतलेलं आहे. हे बघा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे मस्तपैकी. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालून घेऊ. आपण आधी तूप घातलेलंच आहे. थोडंसं तेल म्हणजे तेलाचा हात, अर्धी पळी असं तेलाचा हात लावायचं फक्त मस्त पिठाला आणि परत थोडंसं मळून घ्यायचं. याच्याने आपले आपण ज्या थापट्या करतो त्या किंवा मोदक करतो ते व्यवस्थित असे मस्त होतात आणि फुटत नाही. बघा आपण पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा आणि हे मी आता थोडंसं याच्यामधलं काढून घेतलेलं आहे आणि हे एकदम व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. एकदम असं हाताने दाबून मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आणि याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. छोटासा गोळा घेऊन व्यवस्थित आणि असं हाताने फक्त असं थापट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा हे आमच्याकडे जेव्हा 5 दिवस मुलं होतात ना, तेव्हा 5 दिवसाने 5वी असते तेव्हा पण बनवतात. असे पाटा पुंजतात बोलतात ना, तेव्हा पण असे बनवतात. हे असे बनवून घ्यायचे. हे असे मी आता सर्व हे बघा असे सर्व बनवून घेते.
हे बघा पूर्ण थापटे आपल्या बनवून झालेले आहेत. आता आपण हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, खाली पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि वरती हे इडलीचं पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे इडलीचं भांडं ठेवलेलं आहे. आणि आता हे पूर्ण आपल्याला या थापट्या आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. ठेवून घेते, थोडं तेलाचा हात लावा त्याच्यामुळे मी चिकटणार नाही. हे बघा ठेवून घेते, सर्व आपल्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत. पूर्ण ठेवून घेते. हे बघ ना, हे काय आहे? हे काय बघता ना काय आहे? हे हा हे पीठ ते हे आहे ना, हे तू ठेवलंय ते माझ्याकडे पिठाचा टोप आहे ना. भावीला तसंच विचारते. त्या दिवशीच्या मोदकांचं हे सारण उरलेलं ते ना, म्हणून थापट्या केल्या ना. थापट्या केल्या म्हणून ना. भाजी लागते तोंडावर बी ना. बरी दाखव. ए बरी याच्यावर दाखव ना. चालू ठेवले कोणतरी. हे बघा इडली पात्रामध्ये सर्व थापट्या ठेवून घेतलेल्या आहेत. आता हे आपण 15 मिनटं वाफेवर मस्त शिजवून घेऊया. बघा मी 20 मिनटं मस्त असे आपले मोदक मी थोडेसे बनवून घेतलेत नैवेद्यासाठी ते. आणि हे आपल्या थापट्या मस्त असे स्टीम करून घेतलेल्या आहेत. हे बघा थापट्या पण हे बघा मस्त अशा स्टीम करून घेतलेल्या आहेत. मस्त अशा थापट्या आपल्या रेडी आहेत. आता मी ह्या काढून घेते. आपलं वालाची भाजी मस्त चुलीवर बनवलेली आहे मी, आणि थापट्या पण बनवलेल्या आहेत. त्याच्याबरोबर खायला मस्तपैकी छान लागतात. एक नंबर असा रस्सा घ्यायचा आणि चुरायची, एक नंबर लागते डिशमध्ये थापटी आणि वालाची भाजी. आणि त्याच्याबरोबर मी नैवेद्याला थोडेसे मोदक पण बनवलेले आहेत, ते पण घेतलेले आहेत साईडला. मोदकाची रेसिपी तर आपल्याला आहे आपल्या चॅनलवर, ती तुम्ही बघा. आणि वालाने थापटी अशी मी जशी केली ना तशीच करून बघा. चुलीवर नाही तर गॅसवर बनवा, पण छान होते. तशीच भाजी बनवली तशीच बनवा, एक नंबर लागते भाजी. आणि सुगंध पण छान सुटलेला आहे. आणि मी जशी बनवले तशी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती वालाची भाजी आणि थापट्या जशा मी बनवल्यात तशा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.